एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नसून त्यानंच आपल्याशी गैरवर्तन केल्याचं स्पष्टीकरण शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिलंय। चप्पल मारहाण प्रकरणी गायकवाडांनी लोकसभेत निवेदन सादर केलं। आपलं बिझनेस क्लासचं तिकीट असूनही इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याचा दावा गायकवाड यांनी केलाय। सीटसाठी मारहाण केली, खुनाचा प्रयत्न केला, हे आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोणत्याही चौकशीविना आपली मीडिया ट्रायल सुरू असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय। संसदेचा आपल्याला अवमान करायचा नसून चूक झाली असल्यास संसदेची माफी मागतो असंही त्यांनी म्हटलंय। मात्र त्या अधिकाऱ्याची आपण माफी मागणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। तसंच आपल्यावर घालण्यात आलेली विमान प्रवास बंदी हटवण्याची मागणीही खासदार गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे। तर विमान सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही, कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी म्हटलंय। मैंने कहा कि मैं एमपी हूं, तो वह चिल्लाकर बोला एमपी हुआ तो क्या हुआ, तू नरेंद्र मोदी है क्या? दुर्भाग्य की बात यह है कि यह दुर्व्यवहार गाली गलौज करने वाले आज गुनहगार समझकर घूम रहे हैं और मुझे एयर इंडिया की नहीं सभी एयरलाइंस ने यात्रा की पाबंदी लगाकर संसद की गरिमा को ठेस पहुंची है, तो मैं इस देश के सार्वभौम संसद में क्षमा मांगता हूं। संसद की क्षमा मांगता हूं, वो अफसर की नहीं। मीडिया ढूंढ नहीं पाए मुझे 8 दिन तक। मैं भी शिवसैनिक हूं। शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने शिवशाही में छत्रपति शिवाजी महाराज के विचार से कैसा गनिमी कावा से लड़ना, ये हमको सिखाया है। और आपके माध्यम से गृह मंत्री जी से मेरी विनती है कि अन्यायकारक मेरे ऊपर जो 308 कलम लगाया है वो हटाया जाए। जो कुछ होगा सत्य होगा, वो जांच के बाद समक्ष आएगा। आप इसकी जांच कर। अपराध की जांच किए बिना एयर इंडिया ने सीधा जो पनिश किया और सारी एयरलाइंस ने उनकी यात्रा पर जो बंदी लगाई, ये कौन सा न्याय है? नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली सरकार, जो जनता की सरकार है, वो जांच किए बिना एक सांसद के ऊपर पाबंदी ला सकते हैं सारे उड़ानों पर। तो यह सबसे बड़ी दर्दनाक और शर्मनाक बात है। First of all, it is a process of law. Law should take its own course. Whatever the member wants, they can do that on the other side. In my other thing, when I made a submission to the House on that civil aviation requirement, it is not a member of parliament. It is a passenger. I made that very clear. I'm on record in that. Okay, please. I have nothing to add there. Aircrafts are machines where people fly. And safety is important. And safety will not be compromised. जब हमें लगा ये सब करने के बावजूद भी किसी दबाव के चलते नहीं हो रहा है, तो माननीय सम्मानीय उद्धव ठाकरे साहब जो हमारे पार्टी चीफ है, उनके साथ जो मीटिंग रही हमारी परसों मुंबई में, कहा कि ठीक है, फिर शिवसेना का जो आक्रमण है वो आक्रमण आप करना। जब तक देखिए, ये मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूं, 10 तारीख तक ये मामला नहीं सुलझा तो हम एनडीए के मीटिंग में नहीं जाएंगे। और ये मैं उद्धव जी से बात करने के बाद आपसे बयान, आपका भाई मेरा बयान है, पार्टी चीफ का बयान है, समझ लीजिए, मैं उनकी तरफ से बोल रहा हूं कि नहीं होगा। शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या मुद्द्यावर लोकसभा अध्यक्षांशी चर्चा झाली असून लवकरच तोडगा काढणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलं। लोकसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री अनंत गीते, खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री अशोक गजपती राजू उपस्थित होते। त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्यात चटापट झाली। चप्पल मारहाण प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी निवेदन दिल्यानंतर गोंधळामुळे लोकसभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली। लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते हे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्या अंगावर धावून गेले। मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांनी वादात मध्यस्थी केली। या दोघांनीही गीतेंना रोखलं।
तमिळनाडूतील जल्लीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही बंदी उठवण्यासाठीचं विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर झालं. तब्बल 6 वर्षांनी ही बंदी उठणार असली तरी बैलांचा छळ करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद नव्या विधेयकात करण्यात आली आहे. पक्षात फेरबदलाच्या दृष्टीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक सध्या सुरू झाली आहे. बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मंत्री फेरबदलाचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षातील 5 कॅबिनेट मंत्र्यांपैकी सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉक्टर दीपक सावंत हे 4 मंत्री विधान परिषदेतले आहेत. गेल्या 2.5 वर्षातील कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे फारसे समाधानी नाहीत. तसंच सत्ता असूनही कामं होत नाहीत, मतदारसंघात पुरेसा विकास कामांसाठी निधी मिळत नाही, याबद्दल पक्षाच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे. याच पार्श्वभूमीवरती आता या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेतेपदावरून डच्चू मिळणार आहे. शिवसेनेच्या विधान परिषद गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्यानं त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचंच बक्षीस म्हणून त्यांची विधान परिषद गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून विधान परिषदेतील सेनेच्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचे स्पष्ट संकेत शिवसेनेकडून देण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 विधान परिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमतानं मंजूर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा ₹1 इतक्या नाममात्र दरानं दिली जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी ही सुधारणा सुचवली होती. विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. आता सुधारणा करण्यात आलेलं विधेयक सभेत सुधारणासहित मंजूर करून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरू न झाल्यानं विरोधक आक्रमक झालेत. दोन्ही पक्षाच्या आमदारांनी इंदू मिल परिसराला भेट दिली. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिल समोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली आहे. सरकारनं आंबेडकरी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या वर्षी इंदू मिलच्या जागी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर इंदू मिलची 12.5 एकर जागा केंद्राकडून हस्तांतरित झाली नसल्यानं त्याचं काम रखडलं होतं. काही दिवसांपूर्वीच इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे. मात्र अद्याप स्मारकाचं काम झालेलं नाही. आंबेडकर जयंतीच्या तोंडावर अशा प्रकारचं आंदोलन करून विरोधक राजकारण करतायत का, असा सवाल उपस्थित होतोय. 2 साल पहले भूमि पूजन किया था ना, अब तक तो स्मारक का काम आधा हो चुका होना चाहिए था. यानी अभी या तो मैं समझता हूँ कि खाली बड़ी बड़ी बातें करने का ही सरकार ने काम किया है. इवेंट मैनेजमेंट जैसी कंपनी सरकार चला रही है. यानी आप लोगों के भावनाओं के साथ खिलवाड़ कर रहे हैं. इसलिए हम आ रहा है कि 2 साल में इतनी बड़ी बड़ी बातें लोगों ने की है, तो प्रत्यक्ष रूप में हमने देखने की क्या हुआ स्मारक का. यहाँ आके तो आश्चर्य की बात है, एक ईंट भी नहीं हिली यहाँ से. तो निश्चित रूप में जनभावना का अनादर सरकार के माध्यम से हुआ है, इसकी हम निंदा करते हैं. महाराष्ट्रामध्ये देखील 2.5 वर्ष होऊन आम्ही ऐकत होतो, आम्ही विचारत होतो, काम चालू आहे, आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे. इथं आल्यानंतर बघितल्यानंतर काहीही काम त्या ठिकाणी चालू नाही. हे मुद्दाम 5 वर्ष त्याच्यामध्ये काढायची. सुरुवातीला भूमिपूजन करायचं आणि नंतर पुढच्या निवडणुकीला काम सुरू करायचं, असल्या पद्धतीचं हे राजकारण आहे. हे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये ह्या सरकारला शोभत नाही. शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार, असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे. मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना शिवस्मारक उभारण्याचा अट्टहास का, असा सवाल हायकोर्टानं विचारला आहे. याबाबत 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टानं राज्य सरकारला दिले.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींमध्ये एकतर्फी बदल करण्यास बेस्ट वर्कर्स युनियननं विरोध करत संपाचा इशारा दिलाय. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले जाणारे सर्व भत्ते बंद केले जाणार आहेत. तसंच इतर सेवा सुविधांवरही गंडांतर येणार आहे. बेस्ट समितीमध्ये या संदर्भातील प्रस्ताव येतोय. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. आमदारांच्या निलंबनावरून विधानसभा कामकाजावर असलेला बहिष्कार कायम असेल. राज्यातील कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मात्र विरोधकांनी अभ्यास कसला करता कर्जमाफी द्या अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेतही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेनं औरंगाबादमध्ये आंदोलन केलं. क्रांती चौक भागात सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढून हे आंदोलन करण्यात आलं. सरकार शेतकऱ्यांची निराशा करतंय. शेतकरी अडचणीत असताना सरकारनं पाठीशी उभं असणं आवश्यक आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही. एकीकडे उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली असली तरी महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांवर दुजाभाव केला जात असल्याची भावना व्यक्त करत भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी मेलं असल्यानं ही अंतयात्रा काढण्यात आली असून त्याचं 13वं वर्षावर घालू असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे. कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना आता रस्त्यावर उतरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आणि जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी प्रांत कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील शेतकरी सातत्यानं घसरत असलेल्या कांद्याच्या भावामुळे आर्थिक परिस्थितीत गाडला गेला. याला सरकारची नीतीच कारणीभूत असल्यानं संगमनेरच्या शेतकऱ्यांनी आज स्वतःला गाडून घेत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याचे मुखवटे घातले होते तर दुसरीकडे कर्जमाफीची मागणीही करण्यात आली. त्यासाठी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत निवेदन देण्यात आलं. साताऱ्याच्या कराड इथल्या वडगाव हवेली गावातील 2 सख्ख्या भावांनी कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली. या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. पीडित चव्हाण कुटुंबियांचं सांत्वन करताना त्यांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाईबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. ग्रामीण भागात पतसंस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यात बहुतांश ग्राहक फसले जात आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आलाय. खुद्द पतसंस्थेतील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल 33 लाखाहून अधिक घोटाळा केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी संस्थेतील पदाधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकूणच या संस्थेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रायगडमधल्या भीरा इथल्या वाढलेल्या तापमानाचा फळबागांना प्रचंड फटका बसलाय. भीरामध्ये 28 मार्चला जगातलं सर्वाधिक म्हणजे 46.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. त्यामुळे फळबागा अक्षरशः जळून गेल्यात. भीरा गावापासून जवळच असलेल्या साजे गावातल्या गजानन सावंत यांच्या बागेतली काजूची 100हून जास्त झाडं प्रखर उन्हाच्या तडाख्यानं जळून गेली आहेत. यात सावंत यांचं सुमारे 1.5 ते 2 लाखांचं नुकसान झालंय. पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आहे. गेली अनेक वर्ष उन्हाळा सुरू होताच पुणेकरांच्या 5वीला पुजलेली पाणी कपात यावर्षी टळणार आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यावर्षी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणात मिळून 10.55 TMC म्हणजे 36.18% पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी पाणी कपात होणार नाही. मात्र उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणं गरजेचं आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे. आणि जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही तर मात्र पाण्याचं नियोजन बदलावं लागणार आहे. त्यामुळे आज परिस्थिती समाधानकारक असली तरी उद्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जल बचाओ हा संदेश देण्यासाठी पुण्यातील जोडप्यानं बाईकनं भारत भ्रमण करण्याचा निश्चय केला आहे. 20 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून डॉक्टर विजय चौधरी आणि त्यांच्या पत्नी वैशाली दिल्लीत दाखल झाले. ऐन उन्हाळ्यात ठाण्यातील कळवा भागातील न्यू शिवाजीनगर आणि वाघोबा नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. आधीच या भागात पाण्याचं कोणतंही नियोजन नाही आणि त्यात आता ऐन उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे या भागातील नागरिक प्रचंड हैराण आहेत.
महापालिकेचा कारभार पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीनं पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं स्थायी समितीच्या बैठकांना पत्रकारांना वार्तांकनाची संधी दिली आहे. विरोधकांनी मात्र हा फार्स असल्याचं सांगत स्थायी समिती सदस्य आधीच सेटिंग करणार असल्याचा आरोप केला आहे. वाहतुकीच्या बाबतीत अतिशय बेशिस्त असा पुणेकरांचा महिमा. या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या. अगदी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ देखील घेतली गेली. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग न झाल्यानं वाहतूक पोलिसांनी आता वाहतूक नियमनासाठी ई तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. बेशिस्त वाहन चालकांचा प्रत्यक्ष पोलिसांशी संबंध येऊ न देता सीसीटीव्ही तसंच मोबाईल SMS च्या मदतीनं त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामध्ये वाहन चालकाला भरावा लागणारा दंड देखील ई चलनांच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे. पनवेलचे माजी महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे निवडणूक संपल्यानंतर पुन्हा महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू होतील असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी पनवेलकरांना दिलंय. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंगेश रनावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मोबाईलवर SMS करून सुधाकर शिंदे यांना पुन्हा आयुक्तपदावर नेमण्याची मागणी केली होती. तसंच स्वाक्षरीची मोहीम आणि मोर्चेही काढले होते. त्याच्या या मागणीला खुद्द मुख्यमंत्र्यांनी SMS करून हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे आता पनवेलकरांनी शिंदे परत यावे यासाठी सुरू केलेली मोहीम यशस्वी झाली आहे. मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांना आता मनसेतून मुक्ती हवी आहे. मला नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असं भावनिक आवाहन करणारं पत्र त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पाठवलं. महापालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेपासून शिशिर शिंदेंना लांब ठेवण्यात आलं होतं. भांडूप विधानसभा मतदारसंघातले मनसे उमेदवार ठरवताना शिंदेंना साधं विचारण्यातही आलं नाही. त्यामुळे शिंदे दुखावले गेल्याचं सांगितलं जात आहे. रिझर्व्ह बँकेचं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालंय. रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेनं कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25% कायम ठेवण्यात आलाय, तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये 6% करण्यात आलाय. घर भाड्याच्या बोगस पावत्या लावून कर वाचवणं तुम्हाला आता महाग पडू शकतं. कारण अशा खोट्या घरभाडे पावत्या दाखवणाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याची तयारी सरकारनं केली आहे. संबंधित अधिकारी आता याबाबतची कागदपत्र मागणार आहेत. घरभाड्याचा करार, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं पत्र, वीज आणि पाण्याचं बिल इत्यादी कागदपत्र मूल्यांकन अधिकारी मागणार आहेत. त्यामुळे बनावट घरभाडं पावत्यांचा खेळ अंगलट येऊ शकतो. कंपनी घरभाड्याच्या खोट्या पावत्यांकडे दुर्लक्ष करते, तर कर अधिकारीही याकडे फार लक्ष देत नाही. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आलं. तब्बल 3 तास हे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं विदर्भवादी कार्यकर्ते, नेते, शेतकरी, नागरिक सहभागी झाले. नागपूरमधून जाणारी मालगाडी, तामिळनाडू एक्सप्रेस रोखून धरण्यात आल्या होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.